मी सुजित दिलीप थोरात, प्रभाग क्रमांक 2चा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार, भारतीय जनता पार्टीचं या प्रभागातील पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे। प्रभाग क्रमांक 2 याविषयी जर बोलायचं म्हणलं, प्रभागात गेली 10 ते 15 वर्ष मी प्रचंड असं सामाजिक कार्य या ठिकाणी केलेलं आहे। सामाजिक काम करताना त्यामध्ये कोविड आला, अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यानंतर नैसर्गिक कोणत्याही समस्या आल्या तर सर्वांच्या एक पाऊल पुढे जाऊन काम करणारा हा कार्यकर्ता आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। प्रभागात काम करत असताना महिलांसाठी हळदी कुंकूचे कार्यक्रम असो, त्याचबरोबर महिलांसाठी महिला दिनाचे कार्यक्रम असो, महिलांचे गौरी गणपतीचे सण असो, त्या सर्व प्रकारच्या महिला दिनासाठी महिला पत्रकारांचा सत्कार, महिला दिनानिमित्त महिलांच्या ज्या महिला गृहिणी आहेत त्या गृहिणींचा सत्कार असो, चांगलं काम केल्याची पोचपावती म्हणून प्रत्येक वेळी आमच्या प्रभागातील महिलेला सन्मान द्यावा, सन्मान देण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे। वृद्ध महिला पुरुषांना विश्रांती कट्टा या नावाचा एक कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी राबवला। प्रभागामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना मागेल तिथं विश्रांती कट्टा असं आम्ही एक योजना राबवली होती। त्यानंतर लहान मुलांसाठी सातत्यानं आम्ही चित्रकला स्पर्धा असू दे, लिंबू चमच्याची स्पर्धा असू देत, स्लो सायकलिंग असू दे, अशा अनेक म्हणजे ज्या स्पर्धा आपल्या शैक्षणिक काळात होतात त्या वक्तृत्व स्पर्धा असू देत, निबंध स्पर्धा असू देत, या सर्व स्पर्धा घेऊन त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे। त्याचबरोबर सामाजिक काम करताना म्हाडी किंवा शक्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव या ठिकाणी 15 वर्ष आम्ही या ठिकाणी घेतो। त्याचबरोबर बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात। त्याचबरोबर महाडिक युवा शक्तीचे संस्थापक अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक आणि राहुल दादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रभागामध्ये आम्ही जवळपास रेकॉर्ड ब्रेक असे रक्तदान शिबिर दरवर्षी 400 ते 500 डोनर या ठिकाणी आम्ही ब्लड बँकेला देत असतो। आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रचंड आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे। कृष्णा चॅरिटेबल आणि महाडिक युवा शक्ती यांच्या माध्यमातून आम्ही आधार कार्ड, तुमचे आभा कार्ड आणि हेल्थ कार्ड हे लोकांना मोफत या ठिकाणी या प्रभागातील लोकांना काढून दिलेले आहेत। त्याचबरोबर नेत्रदान शिबिर राबवलेले आहेत। कोविडच्या काळामध्ये मोफत अन्नदान वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि कोविडच्या काळामध्ये आम्ही अन्नदान लोकांना केलेलं आहे। प्रभागातील सर्व गल्लीबोळात या ठिकाणी आम्ही औषध फवारणी केलेली आहे, निर्जंतुकीकरण केलेलं आहे। काही घरात आपल्या इथं ज्या कोविडमुळे जे मृतदेह या ठिकाणी मृत पावले त्या लोकांना आम्ही घरातून बाहेर काढून त्यांना दहन देण्यापर्यंतचे कामं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत। अशा अनेक कामांमध्ये मी छातीठोकपणे आम्ही सांगू शकतो की माझ्या प्रतिस्पर्धींनी अशी कोणती कामं केली, राजकारण सोडून अशी कोणती कामं केली हे त्यांनी सांगावे। त्याचबरोबर आमच्या प्रभागामध्ये महादेवनगर, राजाबागेश्वर नगर आणि KNP नगर या प्रभागामध्ये सुद्धा जरी नवीन प्रभाग असला तरी इथून पुढच्या काळामध्ये जी कामं इकडे राबवली ती सगळी कामं आणि जे नगरपालिकेच्या माध्यमातून जी विकास कामं करायसाठी जी राहिलेली आहेत ती सर्व कामं आपण त्या ठिकाणी त्यांना करण्याचं आश्वासन आम्ही या ठिकाणी देतो आहे।
त्याचबरोबर महायुतीमध्ये जे पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो, जरी शिवसेना असू दे, तर त्या माध्यमातून खासदार आमचे आहेत, महायुतीचं सरकार आमचं आहे, पालकमंत्री आमचे आहेत, DPDCचा फंड असो किंवा खासदार फंड असू दे किंवा विशेष निधी असू दे, तो त्या टप्प्यावर आम्ही देण्यासाठी प्रभागामध्ये आम्ही कार्यरत राहू. 2 तारखेला या प्रभागातील मतदानाचा लोकोत्सव आहे. तर त्या लोकोत्सवात सर्व मतदार बंधू भगिनींनी सामील व्हावं आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ या दोन्ही चिन्हापुढील बटन दाबून भरघोस मताने आम्हाला या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी करावं असं मी एक आव्हान थांबतो आणि प्रतिकार या मराठी चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.